मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम मी आपणास गाडी जर चालवत असाल तर एक ॲडवाईज करणार आहे आणि हा व्हिडिओ तेवढ्यासाठीच बनणार आहे की तुम्ही जर व्यवस्थित गाडी चालवली तर आपण वाहतूक कोंडी देखील होऊ शकणार नाही आणि त्याच्यातून आपण पुढं जाऊ शकतो विदाऊट वाहतूक कोंडीचं. तर होऊ शकतं कधी कधी थोडासा वेळ जास्त लागेल, पण आता या ठिकाणी पाहिलं असेल की मी एकदम आपल्या लाईनमध्ये आलो, आपल्या लाईनमध्ये येऊन थांबलो आहे. पण काही जणांनी राईटच्या लेनमधून म्हणजे समोरून येणाऱ्या लेनमधून ओव्हरटेक करून आता त्यांना सरळ जायचं. मला ऑलरेडी राईटला जायचं म्हणून मी राईटच्या लेनमध्ये गाडी ठेवली, पण 3 गाड्या गेल्यात त्या सरळच गेल्या आणि मी इथं अडकलो गेलो. तर या गोष्टी होतात. आता यांनी जर पुढं नसते गेले तर जास्तीत जास्त एक सिग्नल ते अडकले असते, पण जर यांच्या अगोदर जर सिग्नल सुटला असता आणि हे लोक जर समोरचे एक्झॅक्ट समोरून आले असते आणि त्यांनी जर ब्लॉक केली असती लाईन, तर हे सर्वजण सिग्नलवर म्हणजे चौकामध्येच अडकले गेले असते. हे चौकामध्ये अडकले गेले की ऑटोमॅटिकच हळूहळू वाहतूक कोंडी वाढायला लागली असती. जे इकडून येणार आहेत आपल्या राईट साईडनी, जे येऊन लेफ्टला जाणार आहेत समोरच्या हायवेवरचे लोक, तर त्या गाड्या अडकल्या गेल्या असत्या आणि त्या गाड्या अडकल्या गेल्या की ऑटोमॅटिकच एक एक गाडी अडकायला सुरुवात होणार आणि आपली वाहतूक कोंडी वाढायला लागणार. तर त्याच्यामुळे मी दुसऱ्याच्या लाईनमध्ये शक्यतो जातच नाही. आता मी पाहिलं असेल अजिबात नाही. दुसऱ्याचं एक सिग्नल गेला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तिथं मी अडकलो आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी एक सिग्नल म्हणजेच माझ्या तो 1.5 मिनिट मी तिथं अडकलो जाणार आहे आणि 1.5 मिनिटामध्ये मी आहे त्या वेगामध्ये पुढं जाणार आहे. पण माझ्यामुळं इतरांचा कोणाचाही वेळ या ठिकाणी गेलेला नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या असतात. या छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न माझ्या व्हिडिओमधून करत असतो. तर याच्यानंतरचे व्हिडिओ असेच आहेत सेम. आता बघा, हायवेवरची जर ट्रॅफिक अडकली असती तर ती किती जास्त ट्रॅफिक अडकली गेली असती. तर हेच होतं. याच्यानंतर आता आपण बघा लाईनमध्ये गाडी चालवतोय, एक्झॅक्ट लाईनमध्येच मी हालत नाही, जास्त इकडे करत नाही. लेफ्ट साईडने 2 व्हीलर आरामात जाईल एवढी मी जागा सोडलेली, म्हणजेच की 2 व्हीलरवाल्यांनाही त्रास नाही देत मी. पण काही जण मलाच त्रास देतात आणि त्याच्यानंतर माझ्यावरतीच ओरडतात. लोकांना वाटतं की मी चुकीचं आहे. चला, माझ्याकडून पण चूक होत असेल, मी मान्य करतो त्यावेळी. पण जर चूक झाली असेल तरच मी मान्य करतो. चुकीचं असेल समोरचं तर मग मी मान्य करायला तयार नसतो. आता या ठिकाणी एक रिक्षावाला भाऊ आहे राईट साईडला बघा. आता भाऊ जरा अंतर ठेवा, लाईन मध्ये चालवा गाडी, जरा लाईन इकडे आहे ना. मग तुला सांगतो. तर या ठिकाणी तो जसा गेलाय कुठल्याही गाडीला, माझ्या गाडीला धक्का लागू द्या, पिकअपला लागू द्या, किंवा इकडं माझ्या समोर चाललेल्या गाडीला सफारी आहे तिला लागला, तरी देखील त्या ठिकाणी चूक ही त्याचीच असते. आणि कमवून किती कमवलं असतं हो त्यानं. जर या गाडीला, कोणत्याही गाडीला जर धक्का लागला तर त्याचे किती पैसे गेले असते. विचार करा थोडंसं रिक्षावाल्यांनी. काही जास्त वेळ लागत नाही. आता मी त्याच्या पुढे निघून गेलो का, तरी शेवटी तो पुढे येऊन तिथंच अडकला गेला. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण या अंगीकारल्या पाहिजेत. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे, आणि हा व्हिडिओ आहे पुनावळ्यातला. पुनावळ्यामध्ये थोडंसं रोडचं काम पण चालू आहे. रोड पण खराब आहेत आणि छोटे पण रोड आहेत. चला, आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकतो. तिथं आपण काहीही करू शकत नाही, पण आपल्या ज्या हातात आहे ना ते आपण करू शकतो. काय तर एकामागे एका लाईनमध्ये गाड्या चालवणं, हे छोट्याशा गोष्टी आहेत, त्या आपण अंगीकारल्या गेल्या पाहिजेत. आपण त्या अंगीकारल्या पाहिजेत. आता एक गाडी गेली आपल्या राईट साईडनी, विनाकारण पुढं जाऊन, असेच लोक विनाकारण पुढं जातात. एक जण गेला तर तो कसा तरी सपाटतो, पण एकामागे 1, 4, 5, 10 गाड्या पुढं जातात आणि त्या सिच्युएशनमध्ये सर्वच गाड्या तिथं अडकल्या जातात. ते स्वतः तर अडकतात, पण जर समोरून येणाऱ्यांना नाही वाचवलं, आता जसं की या व्हिडिओमध्ये आता तुम्ही पाहू शकता, मी स्कूटीवाल्यालाही नाही वाचवलं. ज्यानं बघा आता मध्येच त्यानं अचानक गाडी टाकली. माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे. मला गाडी पाठीमागं एकदम गाड्या फेस टू फेस चालत आहेत. त्याच्यानंतर हा नेक्सॉनवाला समोरून येणारा, त्याला तर नंबर प्लेट पण नव्हती आली. किती त्याच्या, म्हणजे तो जर ड्रायव्हर असेल तर त्याला किती मोठा भुर्दंड बसला असता, तुम्ही विचार करू शकता अशा ठिकाणी. आता त्याच ठिकाणी आहे, फक्त वेळ बदलली आहे. 6:45 झालेत. ती दुपारची वेळ होती, वाहतूक कोंडी कमी होती. आता आपण बघा, माझ्या लाईनमध्येच आहे मी एक्झॅक्ट. आता समोरचे पण दुसऱ्याच्या लाईनमध्ये अर्धे जाऊन थांबलेले आहेत. तर हे पूर्ण चुकीचं आहे. अशानंच सुरुवात होते दुसरी लाईन तयार होण्याची. मी थांबलो आहे, मी वेट करतो आहे की ह्या गाड्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या मागेच जाईल. पण होतं काय की माझ्या डाव्या साईडनं पण थोडीशी जागा आहे, मग लगेच त्या साईडने कोणी ना कोणी येणार आणि या लेनमध्ये फिक्स होणार परत. म्हणून मग मी आपली गाडी बसते आपल्या लाईन. मी जास्त लाईन पण नाही सोडत मित्रांनो. फक्त आता या ठिकाणी यांनी राईटला गाडी घेतली म्हणून मी माझी गाडी ही
लेफ्टनी पुढं काढणार आहे, बाकी काहीही नाही. नाहीतर हे जर व्यवस्थित असते, थोडंसं अंतर असतं तर मी काहीही बोललो नसतो, काही तिथं ॲक्टिव्हिटी केली नसती. यांच्या मागेच माझी गाडी घेऊन गेलो असतो. मी गाड्या पाठीमागून येताना पाहिल्या आणि आपली गाडी थोडीशी पुढं घेऊन गेलो. आणि हे चुकीचं नाही आहे. जर तुम्ही लेफ्ट साईडला जास्त अंतर सोडित असाल, जर समजा रोडच्या खालीच उतरवून जर कोणी गाड्या घेऊन जात असेल तर ते मात्र चुकीचं आहे. जर त्यांना राईटला जायचं असेल तर, लेफ्टला जायचं असेल तर आरामात जाऊ द्या, लेफ्टला तसंच पुढं जाऊ द्या, काही फरक नाही पडणार. ते त्यांच्या रिस्कवरती जात आहेत. आता आपण पण राईट घेणार आहेत, हे पण राईट घेणार आहेत. आता हे यांना त्रास होतो. आता राईट जे थांबलेले आहेत त्यांना राईट घ्यायला त्रास होतो. हो का, हा तर कुठून आला बघितलं, तो माणूस लाईन तोडून पुढं आलाय. आता याच्यानंतर हे फॉर्च्युनरवाले भाऊ बघा, आवश्यकता नाही आहे या ठिकाणी त्यांना लेफ्ट साईडनी जाऊन अशा प्रकारे राईटला गाड्या पुश करण्याची. पण या लोकांना घाई एवढी असते. आणि हे काही कोणा समाजासाठी नाही, कोणासाठी नाही, स्वतःच्या स्वहितासाठी फक्त आणि स्वतःच्या मतलबासाठी पळायलेले आहेत. कोणीही कोणासाठीही, म्हणजे दुसऱ्यासाठी कोणीही काम करत नाही. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठीच पुढं पळत असतात हे लोक. आणि जरी तुम्ही जनहिताचं काही काम करत असाल ना, तरी तुम्हाला नियमामध्ये थांबूनच जनहिताचं काम करायला लागेल. विनाकारण नियम तोडून नाही करायला लागणार. आता या ठिकाणी बघा, समोरून येणारी गाडी बॅरिगेटिंग केलं आहे, त्या बॅरिगेटिंगच्या उजव्या साईडला आली आहे. जर या ठिकाणी जर गाडी माझी टच झालीच, मी नाही, अजिबात नाही सुट्टी देत, मी याला पण दाबलं आहे. मी माझ्या जागेवर बरोबर असेल ना तर मी समोरच्याला घाबरत नाही आहे, घाबरायची गरज नाही आहे. असं बी आपण कुत्र्यासारखीच जीवन जगतो, काही फरक पडत नाही आहे आपल्याला. नाहीतरी दिवसातून 100दा मारता वाचत असतो, एकदा मेलो तर काय फरक पडणार आहे. पण हे चांगल्यासाठी करतोय मी, मला काही हौस नाही आहे या गोष्टीची. पण लोकांना, अविचारी लोकांना सगळ्यात जास्त या गोष्टीचा फार त्रास होतो. आता हा माणूस, एवढे लोक, आता तुम्ही ट्रॅफिक बघा नंतर किती दूरपर्यंत आहे, आणि हा कुठं येऊन थांबलाय, हा रिक्षावाला देखील. आता या ठिकाणी जर ह्या समोरच्या गाडीला माझी गाडी टच झाली, चूक कोणाची आहे? मी का खड्ड्यातून गाडी घालू? माझी लेफ्ट साईडला गाडी खड्ड्यात घालायची, रोडच्या खाली उतरवायची आणि जायचं. या लोकांना अक्कल नाही का आपण आपल्या बाजूनं चाललं पाहिजे म्हणून? हे टू व्हीलरवाले पण बघा, पहिलं तर ह्या लोकांना कामावरून काढलं पाहिजे. तरी काढून टाका नसतं, त्यांना जर तिकडून पाठवा ना, तिथं पाठीमागे थांबून तुम्ही म्हणलं तिथं पाठीमागे थांबून तिकडून पाठवा ना. हे लोक फक्त आणि फक्त पगार उचलण्यासाठी काम करतात, यांना काही घेणं देणं नाही आहे. एक माणूस ठेवावं, एक फक्त त्याच्या हातात मशीन द्या, आणि असं रॉंग साईडने कोणी आलं ना की पावत्या मारा त्यांच्यावरती. आता हे चूक नाही आहे, हे चुकी केली आहे यांनी, चुकीचे वागलेत. अशा लोकांना 5,000ची पावती केली, दुसऱ्या वेळेस येणार आहे का हो? दुसऱ्या वेळेस समोर पण नाही येणार. करा ना, पावत्या करा, तुम्ही पैसे कमवा ना, या लोकांवर कारवाई करून कमवा. कमीत कमी जिथं बॅरिगेटिंग केलंय तिथं तरी आपण, एवढी लाच सोडली लोकांनी की त्यांना मध्ये बॅरिगेटिंग केलंय, मध्ये बॅरिगेट्स लावलेत, ते सध्या दिसत नाहीत. दुभाजक असतील तर ते सध्या दिसत नाहीत, आणि ते काही छोटे नाही आहेत. कमीत कमी ते 5-5 फुटाचे, 3.5-4 फुटाचे आहेत. ते 5 फूट त्यांची लांबी असणार. आता हे एकामागे एक चालतात, ते वेडे लोक आहेत का? या पण लोकांनी तेच केलंय, राईट साईडला येतात आणि नंतर पुन्हा. आता इथं मिरर लागला, आणि जर मिरर तुटला समजा एखाद्याचं, चूक कोणाची आहे? ह्या लोकांचीच. पण हे लोक ओरडतील गरीब, समोरचा गरीब बघून. सुट्टी देऊ नका असल्या लोकांना. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, हे देखील कशा प्रकारे, आणि इथला हा दररोजचा प्रॉब्लेम आहे, हा सूस गावातला प्रॉब्लेम आहे. इथं रोड बनवले गेलेत, पण रोडला जे दुभाजक असतं, डबल सॉलिड लेन मारा, नाहीतर रस्ता दुभाजक तिथं खोदा करा. पण ते करण्यापेक्षा डबल सॉलिड लेन मारा, तो पर्याय चांगला आहे, जेणेकरून जास्त जागाही अडकणार नाही आहे. तर हा माणूस मला तिकडं ढकलतोय, तिकडं घेऊन येतो. पण पहिली गोष्ट तर याला लाईन सोडायची गरजच नव्हती, तरी देखील लाईन सोडली आणि पुढं आला. आणि त्याच्यानंतर पण आता परत पुढे येईल तो, पुढे येऊन परत मला
राईटला ढकलण्याचा प्रयत्न करेल. आता या ठिकाणी जर गाडी लागली, चूक कोणाची आहे? चूक त्याचीच आहे, माझी चूक नाही आहे. तिथं मी आपला आरामात एकामागे एक गाड्या घेऊन जातो आहे. ज्यांना जिथून जायचं आहे, जिथं जागा नाही तुम्ही पहिलं थोडंसं राईटला घ्या ना गाडी. पण माझी तुम्हाला माहिती आहे ना की जर समोर हे होणार आहे, असं समोरून बघा आता किती 3 लाईन आहेत, गरज नाही आहे असं लोकांनी यायची. आता याच्यानंतर खरं ट्विस्ट आहे, मी अशा लोकांना वाचवत नाही अजिबात. आता समोर गेल्यानंतर हे राईट साईडला 2 व्हीलरवाले येऊन थांबलेत. जर इथं यांना धक्का लागला, चूक कोणाची आहे? चूक त्यांचीच आहे. पण ते आपल्यावरती ओरडतील. लोक देखील आपल्या इथं बघा 3 लाईन आहेत, समोर गेल्यास 4 लाईन आहेत, 4-5 लाईन आहेत, तरी देखील आता इथं रोड मोठा होतो तर तुम्ही अशा ठिकाणी दुभाजक बनवा किंवा डबल सॉलिड लेन टाका, जेणेकरून लोकांनाही कळालं पाहिजे की आता इथं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता याच्यानंतर हे इटिओसवाला भाऊ बघा, आता आम्ही या लाईनमधून चालतो आहे, कसा बिंदास पुढं घेऊन आला. जर इथं मी समोरासमोर जरी कलेक्शन केलं, म्हणजे जर धडकलो याला ना, तरी याच्या पप्पाला पण मला काही बोलता येणार नाही. पण आडमुठ्या डोक्याचे लोक आहेत हे, असेच आडमुठ्याने वागणार आणि वाहतूक कोंडी करणार.